नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग आणि यानंतरचा व्लॉग खरं तर खूप मस्त असणार आहे, तर तो शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आहे. कारण आम्ही आता रिसेंटली जर्मनीला गेलो होतो दिवाळीच्या आधी 1-2 दिवस आधी. कारण इथं आता ऑटम सीझन स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे मुलांना सुट्ट्या आहे. तर जोडून सुट्ट्या मिळाल्या आणि म्हटलं चला कुठेतरी बाहेर फिरून येऊया, नंतर दिवाळी सेलिब्रेशनसुद्धा करता येईल. तर ऑटम सीझन चालू असल्यामुळं सगळीकडं लाल पिवळ्या पानांचा एक सुंदर नजारा पाहायला मिळतो. तर रोड ट्रिप सुरू झाली आणि आम्ही सगळेजण खूपच एक्सायटेड होतो. तर कारमध्ये मस्त गाणी लावली, मूड एकदम ट्रॅव्हल वाईबमध्ये होता. थोडं पुढं गेल्यानंतर साधारण घरातून निघतानाच आम्ही थोडंसं लेट गेलो होतो, साधारण 10 वाजलेले होते. त्याच्यामुळं बऱ्यापैकी नाश्ता वगैरे आम्ही करून बाहेर पडलो आणि नंतर मग आम्ही दुपारच्या जेवणाला आम्ही KFCमध्ये थांबलो. तर खाऊन झालं, मस्त फ्रेश वगैरे झालो, थोडा ब्रेक घेऊन छान मस्त आम्ही थोडा वेळ रिलॅक्स झालो आणि नंतर परत आमची जर्नी सुरू केली. वेदर एकदम परफेक्ट होतं, ना खूप थंड ना खूप गरम, जस्ट परफेक्ट ऑटम वेदर होतं, त्याच्यामुळं खूप मस्त वाटत होतं. नंतर परत एकदा आम्ही 1-1.5 तासाची ड्राईव्ह केली आणि कार चार्जिंग पॉईंटवर थांबलो. तर कार इलेक्ट्रिक असल्यामुळं कार चार्ज करावी लागते. तर हे सगळं काही व्यवस्थित ट्रॅव्हल प्लॅनिंग ही आदल्या दिवशीच करावी लागते, की आपल्याला कुठल्या स्पॉटवर खाण्यापिण्यासाठी थांबायचं आहे किंवा कार चार्जिंग पॉईंटसुद्धा आधीच सर्च करून ठेवावे लागतात आणि मॅपमध्ये टाकावे लागतात आणि त्याच्यामुळं जर्नी एकदम इझी होती. तर अगेन वी स्टार्टेड अवर जर्नी टुवर्ड अवर डेस्टिनेशन. तर अशी ही जर्नी होती जर्मनीची. तर आम्ही फायनली जर्मनीमध्ये पोहोचलेलो होतो, पण आम्हाला आमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी अजूनही आम्हाला 1-1.5 तास लागणार होता. कंट्री साईड थोडासा एरिया होता, पण दिसायला एवढा ब्युटिफुल होता ना, म्हणून ते अपार्टमेंट आम्ही बुक केलेलं होतं.
फायनली लॉंग ड्राईव्ह नंतर आम्ही जर्मनीमध्ये पोहोचलो आणि आमच्या डेस्टिनेशनवर सुद्धा. तर आम्ही बुक केलेलं जे अपार्टमेंट होतं ते खूपच क्लीन आणि कोझी होतं. आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या, अगदी लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा. आणि विंडो व्ह्यू तर इतका अमेझिंग होता ना, सगळीकडचं वातावरण खूपच सुंदर आणि ड्रीमी होतं. तर आजचा व्लॉग मी इथे संपवत नाही आहे. उद्यासुद्धा तुम्हाला खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहे. सो डोंट मिस इट. जर आजचा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्टे ट्यून गाईज. नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय.